मग तरी पण सर दुसऱ्या पक्षात तुम्ही जे आता रोल करताय शिवसेनामध्ये, तर दुसऱ्या लोकांना खासदारकी, आमदारकी भेटली. पण तुम्हाला ती अपेक्षा पण नाही असं मला वाटते. तुम्हाला खरं सांगू, तुमचा हा प्रश्न खरंच मला फार आवडला. मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं असेल, पण इतर पक्षांमध्ये तुम्ही जितकं तुम्ही तुमच्या नेत्याला तिथे मदत कराल, नेत्याला किती वाचवायचा प्रयत्न कराल, तितके तुम्हाला जास्त पदोन्नती मिळते. या सगळ्या गोष्टींसाठी शिवसेनेमध्ये अनिश गाढवे म्हणून मी स्वतः किंवा या सगळ्या गोष्टींसाठी शिवसेना एक वादळची स्थापना केलीच नाही. इथे आम्ही विचारधारेचे पाईक आहोत. आम्ही मंद नाही आहोत, आम्ही अंध नाही आहोत. आम्ही फक्त विचार दिलाय म्हणून त्याला घेऊन जायचंय. चूक काय आणि बरोबर काय या गोष्टी ओळखण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. जर मला वाटतं ना ही गोष्ट चुकीची आहे, मी स्पष्टपणे बोलून दाखवतो. आज तुम्हाला कित्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळेस मोहित कंबोज यांच्या घरी आदित्य साहेब गेले, कित्येक शिवसैनिकांनी विरोधात पोस्ट ठेवले, तुम्ही पाहिले असाल त्या काळात. हे कुठल्या पक्षात तुम्हाला दिसणार नाही, हे शिवसेनेत दिसेल. कारण शिवसैनिक जसा हळवा आहे तसा तो आपल्या पक्ष नेतृत्वाला थेटपणे प्रश्न सुद्धा विचारतो. इतर पक्षात तुम्ही बोलून दाखवा, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात किंवा एखाद्या एकनाथ शिंदेच्या विरोधात एखाद्याने पोस्ट ठेवली आहे, भले एकनाथ शिंदेनी दुसरं काहीतरी एखादं पाऊल उचललंय, पण त्याच्या विरोधात लोकांनी पोस्ट ठेवल्या, याची बात तुम्हाला दिसणार नाही. पण शिवसैनिक जितका अधिकाराने आपल्या नेत्यांवर प्रेम करतो, तितक्याच अधिकाराने आपल्या नेत्यांना तो चार गोष्टी सुनावतो सुद्धा. खरं तर या सुद्धा गोष्टी मी इथे तुमच्या लाईव्ह कॅमेऱ्यासमोर सांगण्याची एक हे करतो, पण तो एक भाग वेगळा होता. तो एक राजकारणाचा भाग आहे. 80% समाजकारण, 20% राजकारणाचा तो एक भाग आहे. 20% राजकारण बाळासाहेबांनी सांगितलं, 20% राजकारण सोडू नका. आणि महाराष्ट्राचं राजकारण फार बदलतंय. आगे आगे देखो, बहुत कुछ होना बाकी आहे. आम्ही विसरलो नाहीये मोहित कंबोजच्या त्या सगळ्या कुरघोडी, त्यांनी जे जे काही गोष्टी घडवल्या त्या आम्ही विसरलेलो नाहीये. पण ही वेळ आहे जी आहे तहाची आहे साहेब. तह कधी करायचा, तुम्हाला सोंगटी कधी पुढे न्यायचे, कधी सोंगटी मागे न्यायचे, हेच जर कळलं नाही, तुम्ही बुद्धिबळ काय खेळणार? आणि बुद्धिबळ जर आपल्याला खेळता येत नाही, तुम्ही राजकारणात काय का चालणार? आदित्य साहेब हे एक असं परिपक्व नेतृत्व आहे. तुम्हाला वाटत असेल त्यांचा आवाज बाळासाहेबांसारखा नाही, त्यांची उंची बाळासाहेबांसारखी नाही, पण ज्या वेळेस डिबेटमध्ये बसतात, हिंदी असो, इंग्रजी असो, मराठी असो, समोरच्याची नाही फाडून ठेवली ना, तेवढी त्या माणसामध्ये ताकद आहे. कधी कुठल्याही हिंदी इंग्रजी माध्यमांवर समोर सांगा त्यांना बसायला, आणि इतर नेत्यांच्या पोरांना बसवा, इतर नेत्यांची पोरं बसायला मागणार नाही त्यांच्या समोर. ही ताकद आहे. त्यामुळे राजकारणात आम्हाला काय मिळतंय त्यापेक्षा आम्ही कुणाचा विचार घेऊन चाललोय. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय, प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय. मराठी माणसाविषयी बाळासाहेबांचं काय मत होतं, शिवसेनेचे विचार काय. ज्या दिवशी माझी शिवसेना तिच्या विचारांपासून दूर गेलेली असेल, ज्या दिवशी, बघा मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून ही पण गोष्ट सांगतो, कदाचित मी माझ्या माध्यमावर कधी ही गोष्ट बोलली नसेल, पण बोलण्याच्या ओघात मी बोलून जातोय. ज्या दिवशी माझी शिवसेना तिच्या मूळ विचारधारेपासून बाजूला गेलेली असेल, त्या दिवशी अनिश घाडवे घरात बसलेला असेल. अच्छा, त्या दिवशी मी राजकारणात नसेल, मी घरात बसेल, मी माझ्या पद्धतीने माझा प्रपंच चालवेल, पण मी कुठल्या पक्षात नसेल. पण हो, पण त्या दिवशी मी अंधतेने शिवसेनेमध्ये जाणार नाही. लक्षात आलं तुम्हाला? कारण मी अंध नाहीये. मला दिसतं माझी शिवसेना तिच्या विचारधारेवर ठाम आहे, प्रखर रस्त्याने चाललेली आहे. मग मी माझ्या शिवसेनेपासून बाजूला. आणि खासदारक्या आमदारक्या काय आहे तो, तुम्ही मला सांगा ना. आज तोच मान मरातब या 6 लाख शिवसैनिकांनी न खासदार असताना सुद्धा तो मान मरातब दिलाय. तर या खासदारक्या आमदारक्या काय 5 वर्षांसाठी आहेत? देईल ना. माझ्या पक्षाला आज त्या म्हणजे बघा, लक्षात घ्या, माझा पक्ष आज त्या लेवलवर पोहोचवण्याची माझी सध्याची ती कामगिरी आहे. आज अशी परिस्थिती आहे, माझ्या स्वतःचे पक्षाचे पक्षप्रमुख सुद्धा स्वतःच्या कोट्यावर विधान परिषदेवर जाऊ शकत नाही. अशा वेळेत आपला पक्ष वाढेल कसा याच्यावर माझा जास्त भर आहे. हा, इकडून तिकडे फक्त जायची एक उडी काफी आहे. कदाचित आज एक उडी मारली तर कदाचित आज नगरसेवक असतो, कदाचित एकदा नगरसेवक झालो की होईल ना, माझे गडगंज संपत्त्या उभ्या राहतील. ते दिघे साहेब नाही राहिले आज, ते कानपटामागे जाळ काढणारी, ही गाडी कशी घेतली, कुठून घेतली हे विचारणारा आज कोण नाही. तुम्ही जितकं जास्त लुटाल तितकं जास्त, आणि जितकं जास्त तुम्ही तुमच्या नेत्यांनाही पोहोचवाल तितकी जास्त. आजचं राजकारण हे आम्ही असं पाहतोय. मला अभिमान वाटतो, माझ्या पक्षात ती पद्धत नाही, माझ्या पक्षात ती पद्धत येऊही शकत नाही. आणि असा जर माझा पक्ष असेल तर अनिश गाढवे तिथे दिसला नसता, हेही मी तुम्हाला सांगतो. तर ह्या आमदारक्या, खासदारक्या, इट्स जस्ट बिगिनिंग. भविष्यात जर तिथेही जाऊन देशसेवा करण्याची वेळ आली तर तेही करू ना. पण आज माझा पक्ष त्या परिस्थितीत आहे का? नाहीये. तर माझा पक्ष कसा वाढेल आज मी ते पाहणार. आणि नाही जरी मिळालं ना कधी काही भविष्यात, मी साधी नगरसेवकाची निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. आमदारकी, खासदारकी दूरच्या गोष्टी. माझी फक्त एकमेव प्रामाणिक इच्छा आहे की मी माझ्या पक्षाला सध्या काय देऊ शकतो.
त्याच्याकडून काय मिळेल ही माझी अपेक्षा नाही. मी आजच्या घडीला माझ्या ओंजळीत काय काय भरलंय तेवढं मी द्यायचा प्रयत्न करेल जिथपर्यंत शक्य आहे. बाळासाहेबांना वचनबद्ध आहोत, मी तुम्हाला सांगतो. हो. आणि मी माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये बोलतो बाळासाहेबांच्या त्या शेवटच्या शब्दांशी. आणि आम्ही एकलव्यासारखे आहोत. आम्ही बाळासाहेबांना कधी भेटलो नाही. बाळासाहेब असताना कधी त्या मातोश्रीला आम्ही लहान लहान चड्डी पण आम्ही घालत नसतो त्या काळामध्ये, असा तो काळ होता. आम्हाला काय माहिती बाळासाहेब कसे, पण जसं आम्हाला कळायला लागलं, बाळासाहेबांची भाषणं आम्ही ऐकली, त्यानंतर प्रभावित झालो. मग एकलव्याचं कसं आहे, गुरु द्रोणाचार्यांना गुरु मानून तो धनुर्विद्या शिकलाय. आम्ही बाळासाहेबांना गुरु मानून, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेत आज त्या विचारावर. बाळासाहेबांनी ज्यावेळेस शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं 2000 मला वाटतं 11चा तो काहीतरी असावा, 11चा तो शेवटचा दसरा मेळावा असावा, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, मला सांभाळला, उद्धवजींना सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या. आपल्याला फक्त एवढीच क्लिप दाखवली जाते की मला सांभाळा, उद्धवला सांभाळा. आपण कोण त्यांना सांभाळे? कोविड काळामध्ये त्यांनी हो, उभा हो. महाराष्ट्र सांभाळलेला आहे. अख्खा महाराष्ट्र त्यांनी सांभाळला. त्यांनी हेही सांगितलं महाराष्ट्राचा विकास करून घ्या. जसं प्रबोधनकारांनी सांगितलं होतं, त्या काळात मराठी माणसाची किंमत म्हणजे शून्य होती. त्यावेळेस प्रबोधनकार म्हणाले, हा माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करतो, हा माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करतो. जसं त्यांनी बाळासाहेबांनी उद्धवसाहेब महाराष्ट्राला अर्पण केलं. जर कोविड काळात ते नसेल तर काय परिस्थिती झाली असती. त्यामुळे स्पष्ट आहे, आपल्याकडून कधीही शिवसेनेला अंतर नाही. बाळासाहेबांच्या शब्दांना कधी आम्ही ती म्हणतात ना, त्या बाळासाहेबांच्या शब्दांना कधी अंतर देणार नाही. आणि वंदनीय दिघे साहेबांनी सांगितलंय, गद्दारांना क्षमा नाही. आम्ही जोपर्यंत दिघे साहेबांचा, बाळासाहेबांचे शब्द पूर्ण करत नाही आणि शिवसेनेची सत्ता पुन्हा या महाराष्ट्रात प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत आम्ही काही शांत बसत नाही. मग त्याच्या मधल्या काळात कुणाला आमचं काय बरं वाईट करून घ्यायचं करू शकता. पाहतोय, भगवंत पाहतोय. आणि देवाच्या घरात तुम्हाला सांगतो, म्हणजे हे मी मानतो ह्या गोष्टींना, तुम्ही किती मानता नाही माहित नाही, पण नियती आहे ना, नियती, कर्माचं फळ म्हणतो ना आपण, ते कर्माचं फळ हे भोगावं लागतं साहेब. ह्याच जन्मात भोगावं लागतं. पूर्वी असायचं थोडं वेळ, पण आता कसं इथं केलं इथेच भोगून जायचं. आता पूर्वीचा काळ असा असायचं, ह्या जन्मात लावलेलं आंब्याचं झाड पुढच्या जन्मात 2 पिढ्यानंतरची मुलं यायची खायला. आता काय कलमी आलेलं आहे सगळं. आज लावलेलं झाड 4 वर्षांनी फळ द्यायला लागतं. नियतीने पण तेच केलेलं आहे. ह्या जन्मातलं ह्याच जन्मात भोगावं लागतं. बऱ्याच गोष्टी पाहिल्यात तुम्ही महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेस नियती वसुलीला निघते ना, वसुली करायला, चांगल्या कर्मांची आणि वाईट कर्मांची, आणि वाईट कर्मांची ज्यावेळेस वसुली करायला निघते, त्यावेळेस कुणाचा वशिला चालत नाही. कितीही मोठा वशिला लावा, नियती सक्तीने वसुली करून घेते. आणि माझा विश्वास आहे नियतीची वसुली चालू. ठाण्यामध्ये कोपरी पासपाखाडी. हा, एका शब्द जो तुमचं वर्णन करतो, माझं एका शब्दातलं वर्णन, हो, छत्रपती शिवरायांचे विचार. उद्धव साहेब की आदित्य साहेब, कोणाचं भाषण जास्त आवडतं? ठाकरेंचं. राजकारण नसता तर तुम्ही आज काय असता सर? जर ही फूट घडली नसती तर मी राजकारणात नसतो, एवढंच सांगेन. ज्यावेळेस सगळं व्यवस्थित होईल, मी याचं थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह उत्तर देऊ इच्छितो. ज्यावेळेस सगळं योग्य असेल ना, अनिश गाडवे पुन्हा, आम्ही लोक म्हणतात तुम्ही आधी कुठे होतात, आम्ही बिळांमध्ये असू ना, आम्ही पुन्हा त्याच बिळांमध्ये परत जाऊ. ज्या दिवस माझी शिवसेना पुन्हा त्या यशावर असेल ना, आम्ही पुन्हा आमच्या घरांमध्ये जाऊन बसू, आम्ही पुन्हा गायब असू. आज गरज आहे ना, आम्ही रस्त्यावर आहोत. पण ज्यावेळेस माझी शिवसेना पुन्हा तिथे पोहोचलेली असेल, शिवसेनेचा तो भगवा हा डौलाने फडकत असेल, आम्ही पुन्हा गायब झालेलो असू, असंही समजा तुम्ही. राजकारणात नाही, आम्ही राजकारणीच नाही, आम्ही राजकारणी अजिबात नाही. तुमच्या आयुष्यातला रोल मॉडेल? बाळासाहेब ठाकरे. सोशल मीडिया की थेट जनसंपर्क? दोन्ही. काळाची गरज आहे ती. आता एका वर्ड मध्ये उत्तर द्या सर. ठाणे. धर्मवीर दिघे साहेब. निष्ठा? राजन विचारे. भगवा? शिवसेनेचाच. तरुण? मी आहे ना समोर बसलेलो. सोशल मीडिया ट्रोल्स? काय सांगायचं, भरपूर आहेत. नितेश राणे. तर रॅपिड फायर संपतोय. एक म्हणजे असा एक प्रश्न आहे माझ्या मनात. सध्या राजकारणात गयाराम आयारामचं सत्र सुरूच असतं, पण तुम्ही आक्रमकता आणि ठाकरे घराण्याबद्दलची निष्ठा पाहता. ठाणेकर असा विश्वास ठेवतात की काहीही झालं तरी तुम्ही तुमची निष्ठा बदलणार नाही. या विश्वासाला तुम्ही कसे टिकवून देणार? आता तुम्हाला 2 दिवसांपूर्वीचा प्रसंग सांगतो. आमच्या अरविंद सावंत साहेबांना मीडियाने हे प्रश्न विचारायचं धारिष्ट दाखवलं आणि त्या माणसाने पेपरवर लिहून दिलं. आमच्याने इथे गोंदलेलं आहे. त्यांना तुम्ही गोंदवून नाही मागितलं नशीब, छातीवर गोंदवून देतील. आमच्याने इथे गोंदलेलं आहे शिवसेना, हे 4 अक्षर ना गोंदलेले.
आणि रक्तात नसानसात शिवसेना आहे. ज्या दिवशी आमच्या डोक्यात तसा काही विचार जरी शिवेल ना, त्या दिवशी आम्ही सगळं सोडून देऊ आणि गपचूप घरात बसू. हा विचार शिवायला लागलाय, नको नको, म्हणजे आपण राजकारणी होऊ लागलोय. आम्ही राजकारणी नाही. ज्या दिवशी आम्हाला वाटलं आम्ही राजकारण्यांच्या पावलावर पावलं टाकतोय ना, आम्ही आमच्या घरात बसू, आम्ही सोडून देऊ. आजही आम्ही 1 रुपया कुणाला न देता आमच्या सोबत माणसं जोडली जातात स्वतःच्या पदरमोड खर्चाने. आम्हाला वडापाव खाऊ घालतात, आम्ही नाही खाऊ घालत, आम्हाला वडापाव खाऊ घालतात. हे दिवस आम्ही पाहतोय, लोकांचं ते प्रेम पाहतोय. ज्या दिवशी आम्ही ही राजकीय फडकी, याची त्याची फडकी, याची त्याची झेंडे घेऊन मिरवू ना, आमच्या मागे शिवसैनिक नावाचं वलय नसणार. आज आम्ही कोण आहोत? शिवसेना ह्या 4 अक्षरांमुळे आहोत. आमची ओळख काय? अनिश गाढवे कोण आहे? शिवसेना ही 4 अक्षरं मागून काढा, आम्ही 0. कोण ओळखतं आम्हाला? आज माझं माध्यम जरी असलं, मी पत्रकार म्हणून चांगला पत्रकार बनेन, पण शिवसैनिक म्हणून माझ्या पाठीशी लोक उभे राहिलेले आहेत ना. हो, 6 लाख हे शिवसैनिक उभे राहिलेले आहेत माझ्या पाठीशी. कोण आहेत ते? त्यांना काही मी दिलंय? काही मी विचार देतोय. ज्या दिवशी माझ्या पाठून शिवसेना ही 4 अक्षर जातील, 0 आमची किंमत 0. हे विचार कधी आमच्या मनात, आणि तसं व्हायचं असतं तर मग आतापर्यंत का वाट बघतोय? आता ही संधी आहे, चला उद्धार करून घेऊयात. पुढच्या 8 पिढ्यांचा उद्धार करून घेऊयात. 8 पिढ्या राजकारणात, पुढच्या 8 पिढ्या काय 800 पिढ्या बसून खातील एवढं धन मिळेल. चला करूयात, आपणही करूयात. असं आहे. सर, राजकारण येईल आणि जाईल, पण संकटाच्या काळात टिकून राहतो ती फक्त निष्ठा. आणि सरांच्या बोलण्यातून आज हेच जाणवलं की पद आणि सत्तेपेक्षा विचार महत्वाचे असतात. काही झालं तरी मी माझी जागा सोडणार नाही, हा त्यांचा शब्द त्यांच्या निष्ठेची साक्ष देते. आजच्या या संवादामुळे ठाण्याच्या भविष्याबद्दल एक सकारात्मक आशा नक्कीच निर्माण झाली आहे. सर, धन्यवाद. प्रेक्षकांना सांगतो, जर तुम्हाला आणि सरांचा हा विचार आवडला असतील तर हा व्हिडिओ शेअर करा आणि फ्री टॉक्स कनेक्टला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.